आळंदी देवस्थानच्या विश्वासांची पुण्यामध्ये माध्यमांवरच मुजोरी पाहायला मिळाली। पालखीच्या वेळेला माध्यम प्रतिनिधींना हाकलण्याचा विश्वासांकडून प्रयत्न झाला। माध्यम प्रतिनिधी मंदिरामध्ये कसे आले? समितीमधल्या विश्वासांनी हा सवाल केला। हातवारे करत माध्यम प्रतिनिधींना हकलवण्याचा प्रयत्न सुद्धा झाला। आळंदीमध्ये सुद्धा विश्वासांनी अरेरावी केल्याचा प्रकार समोर आलेला आहे, घडलेला होता। दिंडी क्रमांक 6 चंद्रभागा ही आनंदाची पालखी आहे। विठुरायाकडे आनंद साजरा करत आपण जात असतो। त्यामुळे अशा प्रकारची घटना घडली असेल तर ती भविष्यात घडू नये अशा प्रकारचा प्रयत्न केला पाहिजे। त्याकरता संबंधितांशी आम्ही देखील चर्चा करू। अनेक वेळा स्ट्रेसमध्ये, टेन्शनमध्ये अशा प्रकारच्या गोष्टी घडतात, पण त्या घडू नयेत। त्यामुळे आपणही मनावर घेऊ नका। यांची कोणाचीही नेमणूक सरकार करत नाही। ही सगळी नेमणूक ही ज्युडिशियल ऑफिसर्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी होते। त्याची नेमणूक ही सरकारच्या माध्यमातून केली जात नाही। आम्हाला तिथं महाराष्ट्र शासनाने जे नेमलेलं आहे ते मालक म्हणून आम्हाला नेमलेलं नाही आहे। आम्हाला वारकऱ्यांची सेवा म्हणजे केवळ वारकरीच म्हणून मी म्हणणार नाही, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जी मंडळी काम करतात त्यांची सेवा करण्यासाठी, त्यांची व्यवस्थापना करण्यासाठी आम्हाला तिथं नेमलेलं आहे। आणि निश्चितपणे त्याच पद्धतीनं सगळे लोक, सगळ्याच म्हणजे जेवढे काही आमचे ट्रस्ट आहेत त्याच्यावरचे काम करत असतात। पण कालचा नेमका काय पूर्ण प्रकार झाला याची मला काही कल्पना नसल्यामुळे मी त्यावर बोलू शकत नाही। आळंदी देवस्थानच्या विश्वासांची माध्यमांवरच मुजोरी या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे। आळंदीमध्ये विश्वासांनी अरेरावी केल्याचा प्रकार समोर आलेला आहे। पालखीच्या वेळेला माध्यम प्रतिनिधींना हकलण्याचा प्रयत्न झाला। माध्यम प्रतिनिधी मंदिरामध्ये कसे आले असा सवाल मंदिरामधल्या विश्वासांनी केला आहे। ज्ञानेश्वर माऊलींच्या पालख्या पुण्यनगरीमध्ये स्थिरावलेल्या आहेत। पालखी स्थिरावलेली आहे। माऊलींच्या पालखी स्थिरावल्यानंतर जो काही प्रकार घडला आहे त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो। ह्या सर्व प्रकारामध्ये काही गोष्टी अनावधानाने झाल्या असतील, कदाचित जास्त वेगळ्या पद्धतीने त्याच लोकांच्या समोर गेलेल्या असतील, बोलले असतील। जे काही झालं त्याचे आम्ही दिलगीर आहोत त्या प्रकरणाबद्दल। आणि मी विश्वस्त मंडळाच्या वतीने आणि पालखी सोहळा प्रमुख या नात्याने मी ती दिलगिरी व्यक्त करतोय।